विचार करा, उद्या मतदानाचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. मोठ्या उत्साहाने मतदान केंद्रावर पोचायचं आणि अचानक कळतं की यादीत नावच नाहीये. ही कल्पनाच किती भयानक आहे ना. आज आपण याच गंभीर विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. मतदार यादीतनं नावं गायब होण्यामागचं खरंच सत्य काय आहे आणि आपला हक्क वाचवण्यासाठी मूळ स्रोतामध्ये जी 360 डिग्री रणनीती सांगितली आहे ती आपण सविस्तर समजून घेणार आहोत. आता साहजिकच एक प्रश्न पडतो, ही फक्त एखादी प्रशासकीय चूक असते की एखादी नियोजित रणनीती? काही ठिकाणी असा आरोप होतो की विशिष्ट गटांच्या मतदारांची नावं जाणीवपूर्वक काढली जातात. पण लक्षात घ्या, आरोप वेगळा आणि पुरावा वेगळा. इथे आपण कोणतीही राजकीय बाजू न घेता उपलब्ध माहितीच्या आधारे अगदी निष्पक्षपणे ही संपूर्ण संरक्षण रणनीती डिकोड करणार आहोत. या संपूर्ण रणनीतीचा एक स्पष्ट रोडमॅप आहे. यात आपण मतदार यादीतून गायब झालेली नावं, प्रशासकीय पावलं आणि RTI, कायदेशीर लढा, तळागाळातील ग्राउंड लेव्हल रणनीती आणि शेवटी सतर्कता ह्या 5 टप्प्यांवर चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर या रणनीतीचा पहिला टप्पा म्हणजे मतदार यादीतून गायब झालेल्या नावांची ओळख पटवणं. ही आपली पहिली ढाल आहे. जेव्हा अशी नावं गायब होतात ना, तेव्हा पहिली प्रतिक्रिया असते संतापाची, भावनिक आक्रोशाची. पण या साहित्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की ही लढाई केवळ भावनांवर जिंकता येत नाही. त्यासाठी लागते आकडेवारी. ही डेटाची लढाई आहे. मग हा डेटा किंवा पुरावे कसे मिळवायचे? जुनी आणि नवीन मतदार यादी समोरासमोर ठेवून तुलना करणं हाच खरा मार्ग आहे. बूथ्सनुसार किती नावं गायब झालीत याचा आकडा काढावा लागतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर एखाद्या विशिष्ट भागात खूप मोठ्या प्रमाणावर आणि असामान्य पद्धतीने नावं वगळली गेल्याचं दिसलं तर तेच नागरिकांच्या हातातील सर्वात शक्तिशाली शस्त्र ठरतं. आता पुरावे तर मिळाले, पण पुढे काय? इथेच सुरू होतो आपला दुसरा टप्पा, प्रशासकीय पावलं आणि माहितीचा अधिकार. समजा नाव गायब झाल्याचं लक्षात आलं तर घाबरून न जाता काही तात्काळ पावलं उचलणं गरजेचं आहे. नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी फॉर्म 6 भरावा लागतो, तर दुरुस्तीसाठी फॉर्म 8. हे अर्ज त्वरित बूथ लेव्हल ऑफिसर म्हणजेच BLO आणि EROकडे देणं आवश्यक आहे. आणि इथली सर्वात महत्त्वाची अट म्हणजे हे नाव का वगळलं गेलं याचं लेखी कारण प्रशासनाकडे मागितलंच पाहिजे. जर हे लेखी कारण मिळत नसेल तर माहितीचा अधिकार म्हणजेच RTIचा वापर अत्यंत प्रभावी ठरतो. RTIच्या माध्यमातून प्रशासनाला 3 सरळ प्रश्न विचारायचे असतात. नाव का काढलं? ते काढण्याची कारवाई नेमकी कोणी केली? आणि नाव काढण्यापूर्वी प्रत्यक्ष घरी येऊन खातरजमा केली होती का? या सगळ्या प्रक्रियेत मूळ माहिती स्रोतातून एक अत्यंत कळीचा मुद्दा समोर येतो. कोणतीही नोंद नाही, म्हणजेच मोठा संशय. जर प्रशासनाने RTIला असं उत्तर दिलं की घरभेटीची कोणतीही नोंद त्यांच्याकडे उपलब्ध नाही, तर याचा स्पष्ट अर्थ असा होतो की या प्रक्रियेत खूप मोठी गडबड आहे. आता आपण वळूया तिसऱ्या टप्प्याकडे. जेव्हा प्रशासकीय पातळीवर न्याय मिळत नाही तेव्हा सुरू होतो कायदेशीर आणि न्यायालयातील लढा. जर खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय उघडकीस आला तर थेट उच्च न्यायालयात जनहित याचिका म्हणजेच PIL दाखल करण्याचा मार्ग मोकळा असतो. यात मुख्यत्वे मतदार यादी अंतिम करण्यावर तात्काळ स्थगिती आणणं, स्वतंत्र ऑडिटची मागणी आणि नावं पुन्हा समाविष्ट करणं अपेक्षित असतं. आणि यात कुणाला जबाबदार धरायचं? तर BLO, ERO आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांना थेट पक्षकार बनवणं आवश्यक असतं. आणि जर या प्रक्रियेत जाणीवपूर्वक केलेला प्रकार उघड झाला तर नुसत्या मागण्या करून चालत नाही. संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाची आणि औपचारिक चौकशीची मागणी करावी लागते. अत्यंत गंभीर परिस्थितीत फौजदारी गुन्हे दाखल करता येतात. कारण हा फक्त कोणता राजकीय मुद्दा नाहीये, हा थेट संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचा प्रश्न आहे. पण राजकारण आणि निवडणुका फक्त कोर्टात जिंकल्या जात नाहीत. त्यासाठी लागते तळागाळातील ग्राउंड लेव्हल रणनीती, जो आपला चौथा टप्पा आहे. खरी लढाई ही प्रत्यक्ष बूथवर असते. त्यासाठी प्रत्येक बूथवर सतर्क स्वयंसेवक तैनात करणं आणि तुमचं नाव तपासा अशा मोहिमा मोठ्या प्रमाणावर राबवणं अत्यंत गरजेचं आहे. स्थानिक बाजारपेठा, गृहनिर्माण संस्था, मशिदी किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी जाऊन लोकांना जागरूक करणं हीच खऱ्या अर्थाने यशस्वी ग्राउंड रणनीती असते. यामध्ये एक खूप महत्त्वाचा नॅरेटिव्ह सेट करावा लागतो. हा मुद्दा केवळ एखाद्या विशिष्ट समुदायाचा प्रश्न म्हणून न मांडता तो प्रत्येक मतदाराच्या हक्काचा प्रश्न म्हणून मांडला गेला पाहिजे.
जेव्हा बूथनिहाय ग्राफिक्स आणि नावं वगळल्याचे नकाशे तयार करून मीडियात मांडले जातात तेव्हा या लढ्याला एक व्यापक आणि सार्वत्रिक स्वरूप मिळतं. आजच्या काळात या लढ्यासाठी तंत्रज्ञान हे एक मोठं डिजिटल शस्त्र आहे. ज्यांची नावं वगळली गेली आहेत अशा लोकांची माहिती जलद गोळा करण्यासाठी गुगल फॉर्मसारख्या साधनांचा प्रभावी वापर करता येतो. जुन्या मतदार याद्या सुरक्षित ठेवून एक मजबूत डिजिटल डेटाबेस तयार केला तर हेच तंत्रज्ञान भविष्यात कोर्टात भक्कम पुरावा म्हणून उभं राहतं. आता आपण आलोय या चर्चेच्या अंतिम टप्प्यात, जिथे आपण पाहणार आहोत सतर्कता आणि आपत्ती टाळण्याचे उपाय. मतदार म्हणून सर्वात मोठ्या चुका कोणत्या होतात माहितीये? मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जायचं, नाव गायब असल्याचं समजल्यावर केवळ संतापायचं आणि निवडणुकीनंतर फक्त रडत बसायचं. आधीच स्वतःचं नाव यादीत न तपासणं आणि पुरावे गोळा करण्याकडे दुर्लक्ष करणं, ह्या चुका लोकशाहीसाठी अत्यंत घातक ठरू शकतात. मूळ स्रोतातील हा एक अतिशय शक्तिशाली आणि विचार करायला लावणारा निष्कर्ष आहे. निवडणुका मतदानाच्या दिवशी जिंकल्या जात नाहीत, त्या आधीच जिंकल्या किंवा हरल्या जातात. मतदानाचा दिवस उजाडण्यापूर्वीच नागरिकांनी उच्च स्तराची सतर्कता बाळगणं किती महत्त्वाचं आहे हेच यातून अगदी अचूकपणे अधोरेखित होतं. तर शेवटी हा प्रश्न उरतोच, संघटित कृतीतून आपण आपल्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करणार की ही शांतता अशीच चालू देणार? जागरूक राहणं, कायदेशीर मार्गाने संघटित होणं ही आता काळाची गरज बनली आहे.